पुण्यातले 10 नगरसेवक अपात्र ठरणार का? हो. पुण्यात नव्यानं निवडून आलेल्या तब्बल 10 नगरसेवकांचं पद धोक्यात आलंय. आणि कारण आहे अनधिकृत बांधकाम. विशेष म्हणजे ही कारवाई विरोधकांच्या आरोपांमुळे नाही, तर महापालिकेच्या स्वतःच्या चौकशीत समोर आलेल्या निष्कर्षांमुळे सुरू झालीय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या नगरसेवकांवर का आणि काय कारवाई होऊ शकते? सोबतच हे नगरसेवक नक्की कोण आहेत? चला जाणून घेऊया. तर तब्बल 4 वर्ष प्रशासकांच्या ताब्यात राहिल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये पुणे महापालिकेची निवडणूक झाली आणि नवे नगरसेवक निवडून आले. पण आता त्यापैकी काही जण मोठ्या अडचणीत सापडले आहेत. महापालिकेकडे काही नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. आरोप असा होतोय की या नगरसेवकांनी स्वतःची किंवा त्यांच्या मालकीची अनधिकृत बांधकामं केली आहेत. त्यानंतर शहर अभियंता विभागानं या तक्रारींची चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित बांधकामांसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचं प्राथमिक तपासात आढळलंय. म्हणजेच ही बांधकामं नियमांनुसार मंजूर नसल्याचा निष्कर्ष निघाला. या प्रकरणात एक दोन नव्हे तर तब्बल 10 नगरसेवक अडकलेत. विशेष म्हणजे हे नगरसेवक एका पक्षाचे नाहीत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नगरसेवकांचा यात समावेश आहे. व्यंकोजी खोपडे, वैशाली बनकर, सुरेखा कवडे, शीतल सावंत, काशिफ फकरुल हसन अली सय्यद, संगीता दांगट, रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे, प्राची आल्हाट आणि नंदा अबनावे अशी या नगरसेवकांची नावं आहेत. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. पूर्वी कायदा असा होता की नगरसेवक झाल्यानंतर जर अनधिकृत बांधकाम केलं तर त्याचं पद रद्द होऊ शकतं. पण आता कायद्यात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 10 ड नुसार एखाद्या व्यक्तीनं नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी जर अनधिकृत बांधकाम केलं असेल तरीही त्याचं नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. सध्या निवडणूक कार्यालयानं पहिल्या टप्प्यात 5 नगरसेवकांचे अहवाल अंतिम सुनावणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठवले आहेत. त्यापैकी 4 जणांची प्राथमिक सुनावणी झाली असून काहींनी अधिक वेळ मागितलाय. दरम्यान उर्वरित नगरसेवकांच्या बाबतीत शहर अभियंत्यांकडून अंतिम अहवाल मागवण्यात आलाय. तो अहवाल आल्यानंतर पुढील सुनावणी होईल आणि त्यानंतर या नगरसेवकांचं पद कायम राहणार की रद्द होणार यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजेच पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात निवडून आल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच 10 नगरसेवकांचं राजकीय भविष्य टांगणीला लागलंय. आता सर्वांचं लक्ष आयुक्तांच्या अंतिम निर्णयांकडे लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या नगरसेवकांचं निलंबन व्हायला हवं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.